कुठेतरी तुम्ही म्हणताय सरकारने फसवलं, मात्र दुसरीकडे बच्चू कडू आता विजयी सभा घेत आहेत, आम्ही जिंकलो अशा पद्धतीची वक्तव्य करतायत, त्याकडे कसं बघता? मी ना बोललो बच्चू भाऊंबद्दल, ना शेट्टे साहेबाबद्दल, ना तुपकर साहेबाबद्दल, ना तो त्यांच्यात कोण कोण आहेत आणखी त्यांच्याबद्दल, काय नवले साहेब यांच्याबद्दल मी बोललो. मी काय सांगतोय, शेतकऱ्यांना फडणवीस साहेबांनी योग्य वेळेस हिनवलाय. हीच आधार द्यायची आम्हाला गरज होती, दिला नाही. करेक्ट कार्यक्रम केला शेतकऱ्याचा फडणवीस साहेबांनी. ते लढले, कोणी ना कोणीतरी पुढे येऊन लढतंय, नाव तरी आपल्या आपल्यात कोर्ट होता. त्याच्यापेक्षा शेतकऱ्यांनी शेतकऱ्याची लढाई हातात घ्या, ही सगळ्यात मोठा मंत्र. 30 जूनचं अल्टिमेटम तुम्हाला मान्य आहे का? आणि समजा इतकंही असेल तर तुम्ही काही वेगळा लढा उभारण्याची आता तयारी? काय पंचायत होईल दादा, तुम्हाला सांगतो मी. आता उभा करायला जावा तर फडणवीस साहेबाकडे एक टीम आहे, ते सोशल मीडियावर गुळगुळ करणारी. ते म्हणणार यांना त्यांचं मान्य नाही, म्हणजे ते अर्धे फोडणार. आमच्या इकडं म्हणजे पसरून देणार. त्याला नेरेटिव्ह शेट करायला, गैरसमज पसरायला देवेंद्र फडणवीस साहेब इतका हुशार माणूसच नाही. हा, तुमच्या सुद्धा इचकून देऊ शकतो ते असा माणूस. हो ना, मग अर्धी इचकून दिली ती, पण मी लय निभार लागलो प्रामाणिक म्हणून आमचं जुळलं. हे रिअल आहे. मी बोलतो ते पोटातून खरं बोलतो, प्रामाणिकपणाने बोलतो. पुन्हा काय करायला जावं तर ते पुन्हा म्हणणार आम्ही देत होतो कर्जमुक्ती, यांना जमतच नाही, आम्ही भरपाई देत होतो, यांना जमतच नाही. मुद्दाम राजकारण करायचं, पुढे आणून टाकणार राजकारणापासून. त्यांना वेगळं सांगणार यांचं नेतृत्व मान्य नाही, असं बातम्या पसरणार. म्हणजे कुणाचं, बच्चे भाऊचं त्यांना दुसरं आंदोलन व्हायचे काय करायचं, असा सुद्धा डाव होऊ शकतो. पण जर शेतकरी म्हणले पठ्ठे उतारणार, मग ना सळके पळत करतो यांना, कसं काय ठेप्याला येत नाही, ते होऊ शकतं असं ही मला शंका आहे. ते करू शकतात, पण शेतकऱ्यांना प्युअर फसवलं आणि ते आम्हाला आता मान्य नाही.